नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आजसुद्धा आपण आल्या बाजारभावाबद्दल जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। जे शेतकरी माझ्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओचं जे आहे नोटिफिकेशन वेळेवर मिळत जाईल आणि तुम्हाला जे काही आपण भाव सांगत आहोत त्याचं अपडेट पण टायमावर मिळत जाईल। तर शेतकरी मित्रांनो, सध्या आले बाजारभावामध्ये भयंकर तेजी आलेली आहे आणि ह्या तेजीमध्ये तुम्ही संधीचं सोनं करायला पाहिजे, माझं असं मत आहे। त्यासाठीच आजचा परत तुम्हाला अपडेट द्यायसाठी हा व्हिडिओ बनवतो आहे। शेतकरी मित्रांना विनंती आहे, आवर्जून पूर्ण व्हिडिओ बघा आणि परिपूर्ण माहिती घेऊनच आपल्या आले प्लॉटची जी आहे तर विक्री करा, ज्यामुळे तुम्हाला 2 ते 4 रुपयाचा जो नफा जो आहे तो मिळणार आहे। आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 48 ते 50 रुपयापर्यंत जे आहे तर सौदे चालत आहे आणि आजसुद्धा जे आहे तर 51 ते 52 रुपयापर्यंत सौदे आज चालू आहे। म्हणजे भाव कमी झाले नाही आहेत, अजून 1 ते 2 रुपयांनी वाढलेले आहेत, अजून वाढले आहेत। आणि काही ठिकाणी तर शेतकऱ्यांचा फोन आले तर काही ठिकाणी आणि काहींनी कमेंट पण केल्या आपल्या व्हिडिओला कालच्या की 54 रुपयांनीसुद्धा सरसगट किंवा 52 रुपयांनीसुद्धा सरसगट मागत आहेत व्यापारी। तर खूप आनंदाची बातमी आले बागायतदार जेवढे पण आहे त्यांच्यासाठी। तर शेतकरी मित्रांनो, एवढं सांगेल की संधीचं सोनं करा, कारण आशा भरपूर असते, प्रत्येक शेतकऱ्याला आशा आहे की 7-8 हजार रुपयापर्यंत भाव जायला पाहिजे, पण तेवढे ते शक्य नाही आहे, ते आपल्या हातात नाही आहे। पण संधी आली तर संधी सोडायची नसते। मागच्या 10 दिवसापूर्वी मी जे व्हिडिओ बनवला होता की म्हटलं 10 ते 15 दिवसात आले अद्रकीमध्ये कमीत कमी 4.5 ते 5 हजार रुपयापर्यंत तेजी येऊ शकते सांगितलं होतं। तर तीच गोष्ट आज तुम्हाला परत सांगतोय की आज रोजी जे आहे तर 5,051-52 रुपयापर्यंत सौदे चालू आहे। ते पण माल बघून चांगलाच पंजा माल असेल एकदम एक क्वालिटीचा तर तो 53-54 सुद्धा काही ठिकाणी चालू आहे, काही भागात चालू आहे। माझ्या भागात तर सध्या तरी 50-51च चालू आहे चांगला माल। आता प्रत्येक तालुक्यानुसार किंवा जिल्ह्यानुसार भाव 2 ते 3 रुपयाचा फरक असू शकतो मालामध्ये पण, आणि व्यापारी जे घेतात त्यांच्यामध्ये सुद्धा 1 ते 2 रुपयाचा फरक असू शकतो। पण सरासरी एक 5,000 जे भाव आहे तुम्हाला सद्यस्थितीला चालू आहे, हायेस्ट आहे। या वर्षाचे जे 51पर्यंत 52पर्यंत मागं जी तेजी आली होती त्याच तेजीची लेवल आजची ही तेजी आलेली आहे। जे शेतकरी त्यावेळेस वंचित राहिले त्या तेजीमध्ये, त्यांनी या संधीचं सोनं करायला पाहिजे, माझं असं मत आहे। आणि परत जे तर आजचे जे भाव आहे, आता डागी जो माल आहे तो डागी 30 रुपयापर्यंत जो टोळ आहे ते घेत आहे, टोळ डागी। आणि हे जे चांगल्या क्वालिटीचा माल आहे तो 50-51-52 रुपयापर्यंत चालू आहे। तर ही माहिती सर्व शेतकरी मित्रांना तुम्ही आपल्या मित्रांना शेअर करू शकता आणि आपला माल जो आहे तर सध्या तेजीमध्ये तुम्ही चांगला नफा कमवू शकता। शेतकरी मित्रांनो, जास्तीची आशा जर तुम्ही लावली 6 आणि 7 हजार रुपयाचे भाव जर तुम्हाला अपेक्षित असेल तर कदाचित भाव रिवर्सही येऊ शकतात, हे कोणत्या हातात नसतं आहे। मालाची आवक याच्यावर पूर्ण भाव डिपेंड असतात। जर मोठ्या व्यापाऱ्यांनी बाहेर इतर राज्यात ज्या ठिकाणी जर माल जास्त असेल तिथून जर इम्पोर्ट केला तर कदाचित भाव रिवर्स येऊ शकतात, पण सध्या परिस्थिती अशी दिसत नाही आहे। 2-4 दिवस तरी अजून हे जे भाव टिकून राहतील। भाव जरी स्थिर झाले, आता बरेच शेतकरी म्हणतील की आम्हाला कसं कळायचं का अजून पुढं वाढतील किंवा नाही वाढतील। तर एक सर्वसाधारण उदाहरण देतो तुम्हाला शेतकरी मित्रांनो, की तुम्हाला जर असं वाटत असेल की अजून थोडीफार 1-2 रुपयाची तेजी यायला पाहिजे, तर ते आपल्या हातात नसतं आहे। फक्त तुम्हाला तुमचा अंदाज घेऊन तुम्हाला सौदे करून आणि आपला माल देऊन टाकायचा आहे। कारण याच्यामध्ये जे असतं मार्केटमध्ये जे आहे तर आता हे जे भाव वाढत आहे सारखे 3-4 दिवसापासून भाव वाढत आहे आणि आज 51-52 रुपयापर्यंत सौदे चालू आहे। तर याच ठिकाणी जर आता हे भाव याच्यानंतर वाढले नाही 2 दिवसामध्ये, तर असं समजायचं की भाव आता याच्यानंतर वाढणार नाही, वाढतील पण अजून 15 दिवसाने गॅप देऊन थोडेफार कमी होऊन मग परत वाढतील, ते काही सांगता येत नाही। पण सद्यस्थितीला तेजी जोपर्यंत आहे तोपर्यंत बरेच शेतकऱ्यांनी माल देऊन टाकावा आणि संधीचं सोनं करावं।
तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.